हे लक्ष द्या. पुढचा जो कन्सेप्ट आहे आपण तो रोलिंग मोशन बघूया. इकडे लक्ष द्या. आता मोशन माहिती आहे आपल्याला, ट्रान्सलेशनल हे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं ट्रान्सलेशनल. रोलिंग रोटेशनल काय एक गोल गोल स्वतःभोवती फिरणं रोटेशनल. रोलिंग कशाला म्हणायचं? रोलिंग कॅमेरा ऍक्शन ते नाही. ओके. सो हे जे आहे इथं काय केलं आपण, सिम्पली एक रजिस्टर घेतलं मी इथं. आता याच्यावर आपल्याला हे पेन सोडला मी. ओके. आपण काय केलं बघा, परत एकदा इथं मी हे पेन पकडला, त्याला सोडलं. हे काय होणार आहे, एक तर स्वतःभोवती पण फिरायला लागले आणि एका जागेवरून हे काय लागले दुसऱ्या जागी पण चाललेलं आहे बघा. याला काय म्हणायचं आपण, रोलिंग मोशन म्हणायचं. आता रोलिंग मोशनला एनर्जी कोणती लागेल? समजा आपल्याला काय काढायचं आहे, कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग काढायचं आहे. कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग काय असतं? कायनेटिक एनर्जी फॉर ट्रान्सलेशनल, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनलची प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनलची. नीट लक्ष द्या. मी काय म्हटलं, इथं हे कसं रिव्हॉल्व झालं, रोलिंग कसं झालं, हे एका जागेवरून दुसऱ्या जागी चाललंय. याचं जर मला रोलिंग मोशन काढायचं झालं, म्हणजे याची जर रोलिंग कायनेटिक एनर्जी काढायची झाली, रोलिंग कायनेटिक एनर्जी जर काढायची झाली, म्हणजे हे गोल 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 फिरत या ठिकाणी यायला लागले. ओके. या ठिकाणी रिंग असू शकतं, व्हील असू शकतं, सिलेंडर असू शकतं, सॉलिड सिलेंडर असू शकतं किंवा स्पिअर असू शकतं काही. तर तेच फक्त काय होईल आपल्याला रिव्हॉल्व होईल. मग आपण एखाद्या इन्क्लाइन प्लेनवर जर याला आपण ह्या ऑब्जेक्टला जर सोडलं कुठं, इन्क्लाइन प्लेनवर, तर त्याची व्हेलॉसिटी किती, त्याचं ऍक्सेलरेशन किती, हे आज आपल्याला बघायचं आहे. त्याची कायनेटिक एनर्जी, या सगळ्या व्हॅल्यूज आज आपल्याला काय करायचे बघायचे. एक ऑब्जेक्ट घेतलं, ते ऑब्जेक्ट काय व्हायला लागले, रोल्ड व्हायला लागले. तो ऑब्जेक्ट आपण व्हील घेऊया किंवा तुम्ही स्पिअर घ्या किंवा सॉलिड सिलेंडर ते घेतलं. आपण काय केलं, आपल्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी माहित आहे. ते किती असते ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी? 1/2 mv². m काय मास आहे, v काय व्हेलॉसिटी. मग आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी माहिती आहे ना, 1/2 I ω². I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज mr². माहिती आहे ना आपल्याला mr². म्हणजेच काय असतं, mk². k म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे, v = r ω. v = r ω. तर ओमेगा बरोबर काय येतं, v/r. मी ह्या व्हॅल्यू इथं पुट अप करतो. तर या ठिकाणी काय येतं बघा, ke रोलिंग म्हणजे कायनेटिक कोणासाठी, रोलिंग साठी. इथं काय येतं बघा, हे ऍज इट इज दिलं 1/2 mv² प्लस 1/2 I काय घेतलं मी, mk² इंटू ओमेगा v/r. So v/r ब्रॅकेटचा स्क्वेअर. So 1/2 mv² प्लस 1/2 m. याला स्क्वेअर केलं तर v². मी याला पलीकडे नेलं, k². या r चा स्क्वेअर r². काय केलं बघा, फक्त काय नाही, जागा आपण चेंज केली, त्याची जागा रिप्लेस केली. कोणाची जागा रिप्लेस केली आपण, एक k ची आणि v ची फक्त. आणि इथं I ची व्हॅल्यू काय टाकली आपण, mk². k काय, रेडियस ऑफ गायरेशन. ओके. तर पुढं काय येणार आपल्याला इथं, याच्यामध्ये काही कॉमन दिसते का तुम्हाला? 1/2 m काय येतंय, v² ब्रॅकेट मध्ये काय आलं, 1 प्लस काय येतंय बघा ब्रॅकेट मध्ये, k² r². हे काय मिळालं, ke रोलिंग म्हणजे कायनेटिक एनर्जी कोणाची, रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळाली. परत एकदा आपल्याला m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, v म्हणजे व्हेलॉसिटी किंवा स्पीड. त्याच्यानंतर आपण काय केलं, k म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, r म्हणजे रेडियस ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक इन्क्लाइन्ड प्लेनवर स्पीड किंवा ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन, मी इथे लिहितो व्हेलॉसिटी
ऑब्लिक काय काढायचं आपल्याला, ऍक्सलरेशन. कुठं काढायचं आहे, इन्क्लाइन्ड प्लेन, इन्क्लाइन्ड प्लेन सरफेस. एक इन्क्लाइन्ड प्लेन सरफेस घेतो मी हे असं. सो या ठिकाणी अँगल किती आहे त्याचा, थीटा इतका आहे. हे जे डिस्टन्स आहे ते एस आहे, हे ते हाईट आहे, हाईट एच. ओके, हे हाईट एच. आणि हे जे आहे आपल्याला इथं काय घेतलं, इथे एक स्पियर घेतो. काय घेतो, एक स्पियर घेतो. सो ते स्पियर आपण त्या ठिकाणी इथं, आणि या स्पियरला आपण इथून वरून खाली सोडणार. म्हणजे एक ऑब्जेक्ट घेतो, कुठलाही एक ऑब्जेक्ट. मी मगाशी सांगितलं एक ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टला इथून आपण हे खाली सोडलं. सोडलं म्हणजे जसं की मी आता सांगितलं होतं, एक जर आपण रोल्ड करायचं झालं तर हे अशा पद्धतीने याच्यामध्ये रोलिंग करू शकतो. म्हणजे ह्याला इथून सोडलं की काय होईल, रोलिंग करत येईल. म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी किती, त्याची कायनेटिक एनर्जी 1/2 mv², 1 + k²r² ही येईल. पण एक लक्षात ठेवा, ह्या एका हाईटवर आहे. म्हणजे मी जर ऑब्जेक्ट इकडं न सोडता इकडून जर खाली सोडला तर मला ह्याला काहीतरी पोटेन्शियल एनर्जी, काय त्याला पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो याची काहीतरी पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे ती किती असते पोटेन्शियल एनर्जी, ती जी पोटेन्शियल एनर्जी असते आपल्याला, ते जी पोटेन्शियल एनर्जी आहे ते mgh आहे. किती आहे ते mgh. ओके, एच किती असू शकतं, इथं आपण ह्याला असं लिहू शकतो, साइन थीटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण. म्हणजे एच बरोबर एस साइन थीटा. हे आहे ना एस, ते इथून इथे येणार आहे. ते इथं थांबणार नाही, पुढे जाणार आहे. पण ते सीईटीच्या प्रॉब्लेमसाठी आपण विचार करा. आता एक विचार करा, इथं पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे मी याला सुरुवातीला काही लावणार नाही फोर्स, सोडून दिलं तर हे स्वतःभोवती फिरत ते खाली यायला लागले. म्हणजे मला रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल व्हायला लागले. म्हणजे ते कुठले झालं, केई रोलिंग झालं. म्हणजे केई रोलिंग आणि या पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय सेम आहे, सारखे आहे. एवढं तर मान्य आहे तुम्हाला. तर आपल्याला देअरफॉर केई रोलिंगचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला, 1/2 mv², 1/2 mv² ब्रॅकेट मध्ये 1 + k²/r². मग केई रोलिंगची मी टाकतो ना इथे व्हॅल्यू, mgh बरोबर 1/2 mv², 1 + k²/r². आता मी या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, इथं जे आहे ते mm कॅन्सल केलं, एक 2 ला इकडे पाठवलं. म्हणजे मी फक्त v² बरोबर हे 2 इकडे आलं, 2gh अपॉन हे कंप्लीट खाली पाठवायचं, 1 + k²/r². तर v बरोबर √2gh अपॉन 1 + k²/r². हे मला काय मिळालं, वेलॉसिटी मिळाली. काय मिळालं मला, वेलॉसिटी मिळालं. ओके, म्हणजे स्पीड काढला आपण कुठं, इन्क्लाइन्ड प्लेनवर. कुठं काढलं आपण, इन्क्लाइन्ड प्लेनवर. तुम्ही याची व्हॅल्यू एस साइन थीटा इथं पुट करू शकता. समजतंय तुम्हाला. ओके, पुढं मला काय काढायचं आहे, ऍक्सलरेशन काढायचं आहे. काय काढायचं आहे, ऍक्सलरेशन. ओके, त्याचं काय काढायचं आपल्याला, ऍक्सलरेशन काढायचं. मग आपल्याला एक कायनेमॅटिकल इक्वेशन माहिती आहे, कोणतं, v² बरोबर u² + 2as. माहिती आहे का नाही, v² बरोबर u² + 2as. आपण सगळ्यात सुरुवातीला या ऑब्जेक्टला इथून सोडणार आहे, पण सुरुवातीला हे रेस्ट मध्ये आहे. त्याला तिथे घेऊन थांबलोय आपण, थांबलोय थोड्या वेळात. तर ते रेस्ट मध्ये आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी किती असते, 0. टॉपला इनिशियल व्हेलॉसिटी किती आली, 0. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, v² बरोबर 2as. आपल्याला a काढायचा आहे, a बरोबर v²/2s. मग v² ची व्हॅल्यू मला माहिती आहे, काय आहे v² ची व्हॅल्यू, 2gh अपॉन 1 + k²/r². ओके, आणि डिवाइड बाय, परत डिवाइड बायला काय आहे बघा तिथं 2s. हे इथं खाली मल्टिप्लाय होतं. ओके,
मग याला आपण थोडं वेगळं लिहूया. कसं? a बरोबर 2gh हे टर्म याच्यासोबत मल्टिप्लाय झाला 2s 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. इथं बघा 2 कॅन्सल झालं. सो a बरोबर g h अपॉन s काय येतं बघा? h अपॉन s sin थीटा, g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर ही व्हॅल्यू या ठिकाणी येते. ओके. सो कधी कधी समजा आपल्याला एखादा इन्क्लाइनर प्लेनवर एखादा ऑब्जेक्ट सोडला, तो कुठलाही असू शकतो, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या शेपवर डिपेंड आहे. स्फिअर असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा, सिलेंडर असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा, रॉड असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा, रिंग असेल तर, व्हील असेल तर प्रत्येकाचं मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा. सर मग समजा मी इथून एक ऑब्जेक्ट सोडलं आणि मी तुम्हाला काही व्हॅल्यूज दिल्या आणि मी तुम्हाला विचारलं की त्या शेप ऑफ द ऑब्जेक्ट काय आहे. तर शेप ऑफ द ऑब्जेक्ट जर ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस आपण के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. एक एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं ना तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची जर व्हॅल्यू 1 आली तर ते रिंग किंवा होलो सिलेंडर असतं. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 1 आली तर ते काय असतं? रिंग किंवा होलो सिलेंडर असतं. तर असे वेगवेगळे व्हॅल्यूज आहेत. 1/2 आलं तर काय आहे, 2/3 आलं तर काय आहे, 2/5 आलं तर काय आहे. या काही सीईटीच्या व्हॅल्यूज आहेत. हे डेरिव्हेशन लिहून घ्या. मी त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज या ठिकाणी तुम्हाला लिहून देईन. क्लिअर?